बोरी गावातील महिलांच्या ग्रामसेवकाविरोधात संताप, बडतर्फीची मागणी अन्यथा उपोषणाचा इशारा। जिंतूर तालुक्यातील बोरी गावातील महिला व ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी जिंतूर यांची भेट घेऊन ग्रामसेवक विनायक पुंड यांच्या विरोधात गंभीर तक्रारी करत त्यांची तात्काळ बडतर्फी करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून घरकुल योजना आणि इतर ग्रामपंचायतीच्या कामासाठी कार्यालयामध्ये गेलेल्या महिलांशी ग्रामसेवक पुंड अपमानास्पद वागणूक देतात आणि कामांसाठी पैशाची मागणी करत असल्याचा आरोप केला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवक विनायक पुंड हे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनेशिवाय कोणतेही काम करत नाही। सर्वसामान्य नागरिकांना कामांसाठी प्रतिनिधींच्या घरी पाठवले जाते, असेही आरोप निवेदनामध्ये नमूद करण्यात आला आहे। जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही तर महिला लोकशाही मार्गाने उपोषण व आंदोलन करतील, असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर नीलाबाई गणपत पवार, गीताबाई शामराव शिंदे, सोमिगाबाई किसनराव डोंबे, मथुराबाई, सुमन बबन कांबळे, शीतल आकाश घोगे, आम्रपाली रतन घोगे, लक्ष्मण संजय कांबळे, रंजना दीपक खंदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। बोरी परिसरातील अनेक नागरिकांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांच्या विरोधात आपल्याकडे निवेदन व आपल्यासोबत संवाद साधलेला आहे। या संदर्भात आपले काय मत आहे? बोरी गावातील महिला व पुरुष यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल। सर, या ठिकाणी ग्रामसेवकाबद्दल नागरिक, महिला असो पुरुष यांचा खूप संताप आहे। याबद्दल प्रशासन किंवा एक अधिकारी म्हणून त्याच्यावर काय कारवाई होण्याची शक्यता? नियमानुसार जी कारवाई करता येईल ती करूयात। सतीश सर्जेराव चौधरी, बोरी तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। आम्ही गावातली महिलांची तक्रार होती की घरकुल भेटत नाही, नळाला पाणी सुटत नाही, घरपट्टीचा विषय येतो, ग्रामसेवकचा खूप त्रास देतो, त्या हिशोबानं गावाचे सव्वा पैसे घेतो, त्या महिलांना थोडीशी चुकीची वागणूक देतो, त्या हिशोबानं आम्ही तिथं आणतो। ग्रामपंचायतला गेले काही नमुना नंबर 8 मागायला 20,000 तुमच्याकडे निघाले 25,000 मोहनवर आपण घे, हात उचलत नाही, पाय उचलत नाही। मी आमुषा मागून खाते, पौर्णिमा मागून खाते, कसं जगवते कसं नाही मग मला माहिती। लेकराचे लग्न झाले, लेकरे वेगळे निघाले, आम्हाला विचारणार कोण नाही। माझ्या घराला सगळ्या चिंध्या गोंद्या लावलेल्या आहेत। 2 मुलांसाठी जाग्या सगळ्यात घरकुल यावं आणि आमच्या म्हातारीला माझ्या स्वतःच्या जाग्यात घरकुल मिळावं, एवढी अपेक्षा आहे। आणि ग्रामपंचायतचा ते ग्रामसेवक बदला। माझं नाव पूजा प्रकाश गजभारे। मालकानं फाशी घेतली, गरिबी परिस्थिती आहे, मुलं आहेत 2, कसं जगवायचं, कसं काय करायचं? सरकारकडून काहीतरी योजना पाहिजे ना मला बी। माझं आता काही काम होत नाही, मला काय नाही, एक तर मालकानं कुठं बाहेर निघू दिलेलं नाही। मग काय मालकाने कशामुळे घेतली? घरामुळे नाही घेतली ना, नवरा बायकोच्या भांडणामुळे नाही घेतली। काय जगविणं होतंय का? काय होतंय? रोज मंजुरीवर काहीच होत नाही। नोकरी आहे का, शेत आहे का, काय ऊसतोडीचं काम करीत होतो। सरकारकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला सरकारकडून माझी पगार सुरू हो, माझ्या लेकराला पैसे भेटा, माझ्या लेकराचे शिक्षण हो चांगलं। सर, काय करायचं मग? का मी फाशी घ्यायची का? लेकराचं नाही हे झालं। कोणत्या योजनेचा लाभ भेटला? मला कशाच योजनेचा लाभ नाही, मला घरकुल भेटलं नाही, घरकुल बी नाही, काही नाही। लाडक्या बहिणीचे पण काय होणार आहे? तेवढ्यावर होतंय काही? काहीच होत नाही, महागाई वाढलेली। सरकारकडून काय अपेक्षा? सरकारकडून माझी पगार चालू हो, माझ्या लेकराला पैसे सुरू हो, शिक्षण हो त्यांचं चांगलं। घरकुल नाही, मला जागा नाही, मला इथं आईच्या इथं आहे, वडील नाही तर आई हे विधवा, आईचं दुःख आहे, कसं तरी जगविती मला। काय नाव तुमचं? सुमन बबन कांबळे, मी राहणार बोरी। कशाला आले? आम्ही घरकुलसाठी आलेले, 2 वर्ष झालं माझं घरकुल राहिलेले, 15,000 उचललेले। बबलू भैया म्हणते गेलं की बबलू भैया घरकुल द्या बरं तुम्ही, ते म्हणते जागा घे, जागा घेतल्याशिवाय देत नाही। अशोकराव म्हणते तर जागा घे तेव्हा। आता मी विधवा बाई कुठून घेईन जागा? 3 पत्राची माझी जागा आहे, मला जागा नाही का नाही। ग्रामसेवक बी म्हणताय बाई तू जागा घे तेव्हा तुला घरकुल देत नाही, तर घरपट्टी भरा, नळपट्टी भरा, 12,000 20,000 30,000 विधवा कुठून आणणार आहे? या लोक घरकुलसाठी घरकुल काढून देतो असं म्हणते ते ग्रामसेवक। घरपट्टीची अडचण नाही ना, मला कवा बी म्हणतात मला, मी कवा बी 8 दिवसाला 15 दिवसाला ते द्यावं माझं घरकुल, द्यावं माझं घरकुल। ते म्हणतात पैसे भर, घरकुल जागा घे। निम्न जागा माझ्या वस्तू घेणं होत नाही, देताना तिथं द्या, 3 पत्राची जागा। ग्रामसेवक नाही पाहिजे। पैशाची मागणी कशाबद्दल केली त्यांनी? घरकुलाबद्दल।
10,000 दे, 20,000 दे. मी 12,000 भरले कस तरी पोटातल्या पोट करून. कुठं भरले? ग्रामपंचायतला कशाचे भरले? त्या घरकुल नळपट्टी घरपट्टी काढायला ते तर भरावंच लागतील ना. हा नमुना 8. मग ते तसं करायला तर ते गरम शोक दोन कोण देत आहे. चला हे बाई आम्हाला नाही सांगायचं, त्या कैलाला सांगा, कैलासला सांगा, याला सांगा. महत्वाची समस्या काय ते सांगा ना. काय ना आमच्या बाया घरकुलसाठी आणलेले आहेत. हा. हे ग्रामशोक आमचं काही काम करीना. हे नाही पाहिजे, याची बदली झाली पाहिजे.